आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। औंढा हिंगोली। औंढा नागनाथ तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोणशी बुद्रुक गावातील अजब प्रकार। महावितरणच्या बोंघळ कारभाराचा हा एक नमुना। गावातील लोकसंख्या जवळपास 2000 असून या गावामध्ये पूर्ण 5 रोहित्र आहेत। गावामध्ये सर्वत्र इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत, तारा आहेत, पण त्याच्यामध्ये करंट नाही। गावातील कुठल्याही नागरिकाला घरामध्ये मीटरसाठी लाईट घ्यायची असेल तर रोहित्रावरून केबल टाकून घरामध्ये वीज जोडणी घ्यावी लागते। या गावातील 90% लोक वीज भरून सुद्धा महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे। कोणसी या गावातील सरपंच अशोक चिलगर यांनी वारंवार जवळा बाजार येथील अभियंता यांच्याशी लेखी व तसेच तोंडी तक्रार करून सुद्धा अधिकारी याकडे लक्ष देण्यास टाळाटाळ करीत आहेत। कोणसी या गावातील प्रत्येक घरावरून लाईटचा केबल गेल्याने होणाऱ्या अपघाताची पूर्ण जबाबदारी 33 केवी जवळा बाजार येथील अभियंता यांच्यावर राहणार आहे का, असा यक्ष प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे। या सर्व महावितरणच्या संबंधित इलेक्ट्रिशियनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रकाराकडे वरिष्ठ लक्ष देतील का, याच्या निष्काळजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी औंढा तालुक्यातील कौसी येथील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव। अहो, मी मुरलीधर किशन गायकवाड, राहणार कोंडसी, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली। माझ्या गावात आज 3 वर्ष झालंय लाईट नाही। थांब्यावर तर लाईटच नाही। गावात सर्व रात्रीला सर्व अंधार आहे आणि डिपोर लाईट आहे, पण जर महिन्याला बिल भरून बी 300, 2000, 1500 फूट केबल टाकून लाईन नेणं लागायली, पण लाईनमॅन काय त्याच्यात हस्तक्षेप करीना आणि ग्रामपंचायत बी करीना। यांचा शासनानं काहीतरी आमचं भलं करावा। आम्हाला केबलला पैसे भेटणार। आता मला